परवा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांनी माझ्या मतदारसंघातील जुहू गल्ली एसआरएच्या संदर्भामध्ये काही बिनबुडाचे आरोप केलेले आहेत, दिशाभूल करणारी माहिती त्यांनी समोर ठेवलेली आहे। तर त्याबद्दलची सत्य परिस्थिती जी आहे, वर्षाताई या आमच्या भगिनी आहेत, परंतु त्यांना ज्यांनी माहिती दिली त्यांना चुकीची माहिती दिली आणि पूर्ण माहिती त्यांच्याकडे पोहोचलेली नव्हती। त्यामुळे त्यांनी चुकीच्या प्रकारची माहिती जनतेच्या समोर ठेवली आणि त्यामुळे त्यांचीही दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जनतेची दिशाभूल केलेली आहे। आणि त्यामुळे या विषयातली सत्य परिस्थिती मी आता आपल्या समोर मांडतो। जुहू गल्ली एसआरएचा प्रकल्प हा सर्वप्रथम 2002-2003 मध्ये या ठिकाणी प्रस्तावित केला होता आणि प्रस्तावित केल्याच्या नंतर साधारणतः 2008 मध्ये ग्रेस युनायटेड प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी कंपनी होती त्या कंपनीने हा प्रकल्प विकला। तो दर्शन डेव्हलपरला विकला आणि 75 कोटी रुपयाला हा प्रकल्प त्यावेळेला दर्शन डेव्हलपरला विकला। आता खरं तर प्रकल्प विकला म्हणजे काय, त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट झाली होती तर डेव्हलपमेंट झाली नव्हती, काही लोकांची घरं तोडण्यात आली होती आणि ग्रेस युनायटेड प्रायव्हेट लिमिटेड 75 कोटी रुपये कमवणारे त्याचे प्रमोटर हे आताचे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल साहेब आहेत। त्यामुळे त्यावेळेला ते आमदार होते की त्यावेळेला कदाचित ते नगरसेवक होते किंवा 2009ला आमदार झाले किंवा आमदार असतील, पण आताचे काँग्रेसचे आमदार अमीन पटेल साहेब हे ग्रेस युनायटेड प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीचे चीफ प्रमोटर आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांच्या अग्रीमेंटमध्ये नाव आहे आणि त्या कंपनीने दर्शन डेव्हलपरकडनं 75 कोटी रुपये हे घेतले। त्यामुळे जुहू गल्लीच्या एसआरएचा पहिला बेनिफिशियरी हा काँग्रेसचा सध्याचा आमदार आहे। याचे अग्रीमेंट मी तुम्हाला देतोय। त्यावेळेला काँग्रेसचे एक नगरसेवक होते अब्दुल अजीज बारुदगर उर्फ बबलू, त्यांच्याकडे काही सोसायटी होती, ती सोसायटी त्यांनी दर्शन डेव्हलपरला विकली आणि त्यांनी 34 कोटी रुपये हे दर्शन डेव्हलपरकडनं घेतले। त्यामुळे जुहू गल्ली एसआरए प्रोजेक्टचे दुसरे बेनिफिशियरी काँग्रेसचे माजी नगरसेवक अब्दुल अजीज बारुदगर उर्फ बबलू आहे। त्यानंतर दर्शन डेव्हलपर ही कंपनी त्या ठिकाणी आली। 2011 मध्ये ऍडिशनल म्युनिसिपल कमिशनर मुंबई महानगरपालिकेच्या किशोर गजभिये यांनी एक ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डरमध्ये त्यांनी ज्या बीएमसी कॉलनी स्वीपर्स कॉलनीच्या जागेचा उल्लेख परवा आमच्या ताईंनी केला, ती जमीन दर्शन डेव्हलपरच्या एसआरए प्रोजेक्टशी एनेक्स करण्याकरता एनओसी ही 2011 साली पहिली देण्यात आली। त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, काँग्रेसचं त्यावेळेला सरकार होतं आणि म्युनिसिपल कमिशनर हे चीफ मिनिस्टरला रिपोर्ट करतात आणि त्यामुळे त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेने सदर जमीन ही एसआरए स्कीमला एनेक्स करण्याकरता ऑर्डर काढली 2011 साली। त्यावेळेला काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये होतं।